हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे अमिताज फॅशन. आज बऱ्याच दिवसांनी मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत आहे. खूप सारी अशी कारणं होती की ज्यामुळे बरेच दिवस झाले मी व्हिडिओ काही अपलोड केला नव्हता. पण आजपासून आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ येणार आहेत. तर जर कोणी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल, व्हिडिओ नव्याने बघत असाल, तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे असा एक सुंदरसा गळा ब्लाऊजचा. तर चला आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला. तर इथे बघा, मी गळा कटिंग करून घेतलेला आहे. इथे पैठणी साडीचा ब्लाऊज आहे हा, आणि माझ्याकडे लग्नाचे ब्लाऊज शिवायला आले होते. त्या ब्लाऊजांपैकी हा एक ब्लाऊज आहे. हा ब्लाऊज नवरदेवाच्या काकींचा ब्लाऊज आहे आणि त्यांना सिंपल गोल गळा पाहिजे होता. जास्त काही ब्लाऊजला डिझाईन नको होती. त्यामुळे हा ब्लाऊज मी कशा पद्धतीने शिवला आहे त्याचा व्हिडिओ आज मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर इथे बघा, मी गळा पूर्ण कटिंग करून घेतला होता. पूर्ण डिटेलमध्ये आता मी तुम्हाला इथं शेअर करू शकत नाही, कारण मी गळा ऑलरेडी कटिंग केलेला होता. तर इथे 14 इंचाचं उंची आहे ब्लाऊजची, आणि गळा हा आपला साधारण 10 इंचाचा आहे. तर नॉर्मली गोलगळा आहे, आणि गोलगळा हा मी पलटी करून घेतलेला आहे. म्हणजे अस्तरवर ठेवून मेन जे आपलं कापड आहे ते त्याच्यावर अस्तर ठेवलं आणि हा गळा पलटी करून घेतला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच असाल, आणि माझे बरेचसे व्हिडिओ मी आत्तापर्यंत जे शेअर केले आहेत त्यामध्येही कशा पद्धतीने गळा पलटी केला जातो ते दाखवलेलं आहे. त्याच पद्धतीने मी इथे गळा पलटी करत आहे. आणि त्यानंतर गळ्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला. गळा पलटी केल्यानंतर वरून दाब शिलाई द्यायची, जेणेकरून तो गळ्याचा आकार व्यवस्थित दिसून येतो. आणि बाजूने आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक फिक्स करून घ्यायचं आहे, आणि एक्स्ट्राचं जे काही कापड उरतं ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपण आपला गळा स्टिच करून घेतो. तर
इथे मी ब्लाऊजच्या गळ्यासाठी गोल्डन कलरची लेस यूज केलेली आहे, कारण आपल्या साडीमध्ये गोल्डन कलर आहे किनारीला, तर त्यासाठी मी इथे गळ्याला गोल्डन कलरची चपटी लेस यूज केलेली आहे. तर ही लेस पूर्ण आपल्या गोल गळ्याला लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्याच गळ्याभोवती अजून एक राऊंड मी ह्या लेसचा लावला आहे. तर यामुळे असं वाटतं की गळ्याला पॅचवर्क केलेलं आहे, पण हे पॅचवर्क केलेलं नाही आहे. ह्या लेस दोन्ही बाजूने लेस लावलेली आहे. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आपला गळा असा तयार झालेला आहे. अगदी साधा आणि सिंपल गोल गळा आहे, पण तो घातल्यानंतर खूपच सुंदर दिसत होता. ब्लाऊज बऱ्याच जणींना आवडला. तर बघा, तुम्हीही तुमच्या ब्लाऊजवर अशा प्रकारची डिझाईन करू शकता आणि ब्लाऊज सुंदर अशा प्रकारे तयार करू शकता. तर आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनेलला खूप सपोर्ट केलेला आहे, यापुढेही सपोर्ट करा. तर चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.